आता हारून खानची भीती दाखवते. एखादा हारून खान एखादा हारून खान निवडून येईल वर्सोव्यातून आला, हारून खान निवडून आला तर तो लोकशाही मार्गानेच निवडून आला ना. तो तुमच्या म्हणजे ज्याला अमित साटम यांची निवडणूक झाली त्याच वेळेला हारून खानची पण निवडणूक झाली, तिथं तुमचा पण उमेदवार होता, पण हारून खान निवडून आला. आता ज्या भाजपनं म्हणजे वाजपेयींनी, मला आठवते की मी त्याच्यावर एक्सप्लेनर पण केला की ज्या भाजपनं अब्दुल कलामांना राष्ट्रपती बनवलं, ज्या भाजपनं नजमा हेपतुल्लांना केंद्रीय मंत्री राज्यपाल बनवलं, ज्या भाजपनं आरिफ खान यांना राज्यपाल बनवलं, मुख्तार अब्बास नक्वी वर्षानुवर्ष त्यांची बाजू मांडत राहिले, शाहनवाज हुसेन सर्वात तरुण केंद्रीय मंत्री होते वाजपेयींच्या मंत्रिमंडळातले, तर ही पण भाजप होती ना. आता त्यांना असं लक्षात आलं की आपण ना मुसलमानांना तिकीट द्यायचं, ना मुसलमानांना जवळ करायचं, मुसलमानांना सेकंड सिटीजन म्हणून ट्रीट करायचं आणि हिंदूंना सुपिरियरिटी कॉम्प्लेक्समध्ये आणून ठेवायचं, म्हणजे निवडणूक सोपी होते. मग हिंदू प्रश्न विचारत नाहीत, महागाईवर विचारत नाहीत, बेरोजगारीवरती विचारत नाहीत. असं होतं काय की हिंदूंना 850चं सिलेंडर 450मध्ये मिळतो? नाही, हिंदूंना पण तेवढ्यालाच मिळतो. असं एक खड्डा फक्त मुसलमानांना लागतो, बाकीच्यांना लागत नाही. खड्डे सगळ्यांना लागतात रस्त्याने.